अरे थांबा 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 थांबा. एवढा राग? तुम्ही हा जो राग दाखवताय याचा तुमच्यावर दुष्परिणाम होतोच, तो इतर समाजावर सुद्धा दुष्परिणाम होतो. तुम्ही हा जो ग्रंथ मांडलेला आहे या ग्रंथामध्ये जगण्याची वेळ सांगितलेली आहे, आणि जो तुम्हाला राग येतोय ना तो एक धारणीय वेग आहे. समजले तर नसेल तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला. अधारणीय वेगामुळे तुमच्यावर परिणाम होतो, परंतु धारणीय वेग न धारण केल्यामुळे तुमच्यावर परिणाम होतोच, पण इतर समाजावर सुद्धा परिणाम होतो. हे बघा, धार येतो सदा वेगानं, तिथे सुटली त्याची गेज. लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य, रागादिना जितेंद्रिय. जसा राग हा धारणीय वेग आहे, तसेच आणखी पण धारणीय वेग आहे, जसे लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य. यामुळे तुमच्यावर परिणाम होतो व इतर समाजावर सुद्धा परिणाम होतो. यातला तर समजले धारणीय वेग कोणते आहे, तुम्हालाही समजायला हवे. लोभ, ईर्ष्या, द्वेष, मात्सर्य व राग हे धारणीय वेग आहे, याचे धारण करायला हवे. समजले ना? धन्यवाद.